विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। विक्रोळीमध्ये मनसे नेते प्रकाश महाजनांची सुनील राऊतांवर टीका करताना जीभ घसरली आहे। सुनील राऊतांवर टीका करताना शिवराळ भाषेचा वापर केलाय। शिर्डीत 100% परिवर्तन अटळ असून राधाकृष्ण विखे पाटील पराभूत होतील आणि काँग्रेसच्या प्रभावती घोगरे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलाय। महायुतीचे उमेदवार विक्रम पासपुते यांनी प्रचार दौऱ्यात गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला। ग्रामीण भागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। समोरचे उमेदवार तुम्हाला सांगतायत मी नुसता आमदार होणार नाही तर मंत्री होणार आहे, त्याचं काय कर्तृत्व आहे हे तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे त्यांनी कितीही थापा मारल्या तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी दिलीप मोहिते यांचा समाचार घेतलाय। बीड जिल्ह्यातील मनसेच्या 5 उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची तोफ आज बीडमध्ये धडाडणार आहे। यावेळेस गेवराई मतदारसंघात उमेदवार मयुरी खेडकर यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत, तर केजमध्ये रमेश गालफाडेंसाठीही सभा घेणार आहेत। इंग्लिश न येताही मी राज्याचं बजेट सादर करतो असं म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवार यांना टोला लगावला होता। यावर रोहित पवारांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। अजितदादा भाजपसोबत गेल्यापासून त्यांच्या बजेटमध्ये शिस्त राहिलेली नाही असं रोहित पवार म्हणाले। महाविकास आघाडीमध्ये कुणीही मुख्यमंत्री झालं तरी चालेल, महायुतीनं विरोधी पक्ष नेतेपदाची आता चर्चा करावी असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीला लगावलाय। पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निष्ठावंत सत्यजित पाटणकर यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर प्रचारासाठी पाटण शहरातून महिलांनी मोठ्या संख्येनं रॅली काढली। यावेळेस यशस्विनी पाटणकर यांनी आम्ही आता फार पुढे गेलोय, विजय निश्चित आहे आमचा अशी प्रतिक्रिया दिली आहे। सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीका केली। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्यांना सुपारी मिळाल्यानं ते वाजत आहेत आणि वाजवत आहेत असं अंधारेंनी म्हटलंय। पुण्यातल्या राजगुरुनगर इथं शरद पवारांची सभा झाली। महाविकास आघाडीचे खेड आळंदी मतदारसंघाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली। यानंतर राजकीय क्षेत्रातली ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे। महाविकास आघाडीच्या 9 उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार असून यावेळेस उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती। तेव्हापासून आजपर्यंत या महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा खाली उतरला नाही, त्यामुळे आता हे ऐतिहासिक मैदान गाजवून बालेकिल्ला अजिंक्य ठेवण्याचं आव्हान हे उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे। पंतप्रधान मोदींची मुंबईमध्ये जाहीर सभा होते। या सभेचा टीजर आशिष शेलार यांनी ट्विट केलाय। महायुतीच्या प्रचारासाठी शिवाजी पार्कमध्ये मोदींची सभा होते। शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर इथं उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। नेवासा इथं उमेदवार शंकरराव गडाख यांच्यासाठी जाहीर सभा घेतली जाईल। वळीतही सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली। उद्योगपतींच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रकल्पांना विरोध केला असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। पुणे, पिंपरी आणि शिरूरमध्ये शरद पवारांच्या जाहीर सभा होणार आहेत। उमेदवार सचिन दोडकेंच्या प्रचारासाठी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंची सभा पार पडणार आहे। नाशिकमध्ये आज अजित पवारांच्या प्रचार सभांचा धडाका होणार आहे। आज नाशिकमध्ये अजित पवारांच्या 4 सभा पार पडतील। आदित्य ठाकरे आज दापोली दौऱ्यावर आहेत। दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ आझाद मैदानात आदित्य ठाकरेंची सभा पार पडणार आहे। पाचोरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंची जाहीर सभा होणार आहे, तर शिर्डीतही उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यासाठीही श्रीकांत शिंदे प्रचार सभा घेणार आहेत। नितीन गडकरींची धाराशिव, सांगली आणि पंढरपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे। भाजपचे महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख, समाधान औताडे यांच्यासाठी गडकरी सभा घेणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधींची नंदुरबार जिल्ह्यातील 4ही उमेदवारांसाठी प्रचार सभा पार पडणार आहे। यावेळेस नाना पटोले, चेन्नीथला, अमित देशमुख यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत।
नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांची प्रचार सभा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ शिवराज चव्हाण यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। 16 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी मेरी बूथ सबसे मजबूत या अभियानाअंतर्गत देशवासियांशी संवाद साधणार आहेत। या सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन फडणवीसांनी राज्यातील जनतेला केलंय। मोठी बातमी पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 ठिकाणी सभा होणार आहेत। यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर इथं सभा पार पडणार आहे। मोदींची पहिली सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे। त्यानंतर खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी सभा घेणार आहेत। यासोबतच खारघरमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य असा रोड शो पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवरती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केलेत। अनेक रस्ते बंद करण्यात आलेत। वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। तर खारघरमधील सभा आटपून पंतप्रधान मोदी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय। तिथं रवाना होतील आणि सभेला संबोधित करतील। उल्हासनगर मतदारसंघात मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरेंनी रोड शो केला। भगवान भालेराव निश्चितच विजयी होतील असा विश्वास यावेळी शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बीड जिल्ह्यातील पहिल्या उमेदवाराला जाहीररित्या पाठिंबा घोषित केला। गेवराई मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवार प्रियांका खेडकर यांना हाकेंनी पाठिंबा दिलाय। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये हाकेंनी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं वंचितची ताकद मात्र वाढली आहे। खेड आळंदी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांची प्रचार सभा झाली। यावेळी त्यांनी विरोधी उमेदवारावर निशाणा साधला। विरोधी उमेदवारानं काम न करता फक्त तालुक्याला लुबाडले असं मत मागण्याचा त्यांना काय हक्क आहे असं दिलीप मोहिते यांनी म्हटलेलं आहे। ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची असून राज्यातील जनता गद्दारीचा हिशोब घेण्यासाठी 20 तारखेची वाट पाहत आहे असा घणाघात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केलाय। काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या वाहनावर दगडफेक आणि कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली। दगडफेकीमध्ये कार्यकर्ते जखमी झाले असून वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर रावसाहेब दानवेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबईच्या शिवसेना जिल्हा प्रमुखपदी विजय पाटकर यांची निवड करण्यात आली आहे। विजय पाटकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी मानले जात आहेत। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये रोहिणी खडसंच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेची तक्रार करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ रोहिणी खडसेंनी कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघामध्ये प्रचार करताना युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आणि अपक्ष उमेदवार नितीन कदम आमने सामने आलेत। यावेळी राणांनी गळाभेटीसाठी हात पुढे केला असताना नितीन कदम मात्र हात जोडत पुढे गेले। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नात सखीताई सावंत गावागावामध्ये जाऊन प्रचार करतात। आजोबांनी मतदारसंघात खूप विकास कामं केली असून त्यांनाच मतं द्या असं आवाहन त्या करतायत। फडणवीस मुख्यमंत्री होणार हे सुवर्ण अक्षरात लिहिलंय। महाराष्ट्राला पुढे नेण्याचं विजन तुमच्याजवळ आहे, त्यामुळे जनता तुमच्या पाठीशी आहे असं वक्तव्य फडणवीस मंचावर असताना भाजप उमेदवार चरणसिंग ठाकूर यांनी केलंय। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांची जाहीर सभेदरम्यान अजित पवारांची माफी मागितली। सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये होत असलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत पंकजा मुंडेंनी शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली। त्यामुळे दुसऱ्या बाजूला याच मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्यानं पंकजा मुंडेंनी माफी मागितली आहे। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। आज बीडमध्ये राज ठाकरेंच्या 2 सभा आहेत। विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये बीडमधील 5 जागांवर मनसे स्वबळावर निवडणूक लढवतेय। गेवराई मतदारसंघात मयुरी खेडकरांच्या प्रचारासाठी आणि दुसरी सभा केज मतदारसंघात रमेश गालफाड यांच्या प्रचारार्थ होणार आहे। बीड जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात मातब्बरांनी फक्त आश्वासनं दिली, बाकी काहीच केलं नाही असा आरोप केला जातो। त्यामुळे त्या संदर्भात राज ठाकरे ब्ल्यू प्रिंट देतील असा विश्वास देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी व्यक्त केला आहे।
मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या मतदानाच्या पावत्या देण्याचं काम प्रगतीपथावर आहे। मावळ तालुक्यातील एकूण मतदारांच्या संख्या 3,86,172 इतकी असून एकूण 402 मतदान केंद्र आहेत। आमदार भरत गोगावलेंनी किल्ले रायगडावरती राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेत प्रचाराची सुरुवात केली। यावेळी किल्ले रायगड परिसरातील पाचडमधील वाड्यावर प्रचाराची सुरुवात केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची प्रचार सभा होते। यावेळी आदित्य ठाकरे रामदास कदमांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। विकासासाठी आणि त्याच्या मुद्द्यावर अजितदादा महायुतीसोबत आलेत, मात्र महाविकास आघाडीचं सरकार खुर्ची आणि मोहासाठी सत्तेत आलं होतं असा घणाघात मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीवर केलाय। शरद पवारांचं वय 84 आहे, मात्र या वयातही ते 4 सभा घेत आहेत। रात्री फक्त 4 तास झोपतात, त्यामुळे महाराष्ट्रात 170 आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार बनेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असा दावा रोहित पवारांनी केलाय। वयावरून शरद पवारांनी पुन्हा एकदा मिश्किल टिप्पणी केली। अजित गव्हाणे यांनी भाषणामध्ये शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला तेव्हा मी अजून म्हातारा झालो नाही, जोपर्यंत राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही तोपर्यंत मी म्हातारा होणार नाही असं शरद पवार म्हणाले। स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली यालाच भूमिका बदलणं म्हणतात अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंच्या टीकेला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं। शरद पवारांच्या बाबतीत तर बोलायलाच नको, त्यांचं पूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं असं म्हणत त्यांनी पवारांनाही टोला लगावलाय। देशात मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गुंतवणूक होत आहे। स्टार्टअप खासगी कंपन्यांमध्ये सुद्धा सर्वाधिक रोजगार निर्मिती होते। खासगी क्षेत्रातील रोजगार काँग्रेसच्या युवा राजांना दिसत नाहीये अशा शब्दामध्ये पियुष गोयल यांनी राहुल गांधींना टोला लगावलाय। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप बनसोडे यांच्या प्रचारासाठी राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी पायलटांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे। आता बातमी नांदेड जिल्ह्यातून। नांदेडच्या मुखेड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बालाजी खदगावकर यांनी भाजप आमदार तुषार राठोड यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते। त्याचा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचार सभेतून समाचार घेतला। तसंच फडणवीसांनी आपल्या भाषणातून बैलगाडी आणि कुत्र्याची गोष्ट देखील सांगितली। या घटनेच्या कायद्यान्वये तुमच्या मताने स्वतःला निवडून घेतलेले आहेत, विधिमंडळाचे सदस्य राहिलेले आहेत, त्यांना वाटते की बालाजी पाटील खदगावकर बाहेरचा आहे, म्हणजे त्यांचे डोके ठिकाण्यावर आहेत का की गुडघ्यामध्ये मेंदू आहे, ती घटना समजली नाही, म्हणजे किती दुर्दैव आहे। हे माणसाची औलाद आहे की कुत्र्याची औलाद आहे? कुत्रे गल्ली गल्लीमध्ये एकमेकाला येऊ देत नाही। ते वाईट शब्द वापरत असतील माझ्या तुषारबद्दल, मी कधीच असं करणार नाही। पण तुम्हाला सांगतो, एक बैलगाडी होती, त्या बैलगाडीवर पाटील साहेब बैलगाडी घेऊन नेहमी जायचे आणि पाटलांचा कुत्रा जो आहे तो बैलगाडीच्या खाली चालत राहायचा। काही दिवसांनी पाटलाच्या कुत्र्याला वाटलं माझ्यामुळेच बैलगाडी चाललेली आहे। पुन्हा सांगतो, मी कोणाला कुत्रा म्हणत नाही, कोणीही कुत्रा नाही, बिलकुल नाही। ते अतिशय सन्माननीय व्यक्ती आहेत। नागपूरचा सत्यानाश करणारी व्यवस्था चालवली असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात नागपूरसाठी काहीही केलं नाही। नागपूरचं नाव बदनाम करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर केली आहे। ही सभा गुलाबराव देवकरांच्या विजयाची सभा आहे। टपरीवाल्याच्या टपलीवरच पाठवायचं आहे असं म्हणत संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला। गुलाबराव पाटलांना गुलाबराव देवकरच पाडणार असं राऊत म्हणाले। सोलापुरात असुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा पार पडली। यावेळी त्यांनी जनता फारुख शाब्दी यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला। बालाजी पाटील खदगावकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। त्यांनी उधळलेली मुक्ताफळं संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचारित झाली आहेत आणि प्रसारित झाली आहेत। याची दखल घेत शिवसेनेने बालाजी खदगावकर यांना शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं जाहीर केलंय।
नांदेडच्या मुखेड विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत शिवसेनेचे बालाजी खतगावकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. महायुती सरकारनं केलेल्या कामाचं श्रेय घेत खतगावकर आपला प्रचार करतायत. मात्र बालाजी खतगावकर यांचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं शिवसेनेनं जाहीर केलं. त्यामुळे खतगावकरांच्या अडचणीमध्ये मात्र वाढ झाली आहे. माझ्यावर झालेल्या आरोपांना मी प्रचाराच्या सांगता सभेमध्ये उत्तर देणार असं प्रत्युत्तर दिलीप वळसे पाटील यांनी दिलं. डिंभे धरणाच्या पाणी प्रश्नाबाबत शरद पवार काहीही बोलले नाहीत. मुख्य प्रश्न बाजूला ठेवून फक्त सत्ताधाऱ्यांवर टीका करायची एवढंच विरोधकांचं काम आहे अशा शब्दामध्ये दिलीप वळसे पाटलांनी पवारांवर निशाणा साधलाय. मुंबईत पुढील 10 वर्षांमध्ये बांगलादेश आणि म्यानमारमधून येणाऱ्यांची संख्या वाढली जाते. त्यामुळे भविष्यात मुंबईतील हिंदू कमी होतील असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. अणुशक्ती नगरमध्ये झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणातून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यांनी प्रक्षोभक भाषणं करू नयेत अशी नोटीस देण्यात आली आहे. विनायक राऊतांचा यापूर्वी तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं होतं, पण यंदा काय चुकलं की तुम्ही गळ्यात धोंडा पाडून घेतला अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी राणेंवर जोरदार टीका केली आहे. कुडाळमध्ये वैभव नाईकांसाठी उद्धव ठाकरेंची प्रचार सभा पार पडत होती. यावेळेस त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. पुढची मोठी आणि ब्रेकिंग बातमी पाहतोय. मुंबईमध्ये पुढील 10 वर्षांमध्ये बांगलादेश आणि म्यानमारमधून येणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. त्यामुळे भविष्यात मुंबईतील हिंदू कमी होतील आणि त्यांची संख्या वाढत जाईल असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. अणुशक्ती नगरमध्ये झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. पाहूयात. मत वाढवतील, पण बांगलादेशामधून आलेले जास्तीत जास्त मुसलमान आणि म्यानमारवरनं आलेले रोहिंगे यांचं भविष्यातलं प्रमाण पुढच्या 10-15 वर्षांमध्ये 20 वर्षांमध्ये एवढं वाढणार आहे की मुंबईमधला हिंदू हा जवळपास 49% खाली येणार आहे आणि ह्यांचं प्रमाण 52% वरती जाणार आहे. ही कोण माणसं आहेत, काय माणसं आहेत, कशासाठी येत आहेत, काय करणार आहेत, कशाला पत्ता नाहीये. आणि हे जे उमेदवार उभे आहेत ही माणसं त्यांना मदत करतात. त्यांना रेशन कार्ड काढून द्या, त्यांना आधार कार्ड काढून द्या, त्यांना वोटिंग कार्ड काढून द्या. आणि उद्या ही माणसं इथे वसायला लागली की मग तुमची काही खरं नाही, एवढं लक्षात ठेवा. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यावेळेस मतदान केलेलं दाखवून वेगवेगळ्या सवलती मिळाव्यात अशा योजना संस्थांच्या आणि आस्थापनांनी सुरू केल्यात. महाराष्ट्रामध्ये तपास यंत्रणांकडून ठराविक नेत्यांच्याच सामानाची तपासणी होते असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यांचा हा आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावला. तपास यंत्रणा सर्व पक्षांना समान वागणूक देतात असं स्पष्टीकरण आयोगानं दिलंय. उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पोस्टर्स आणि बॅनर्सच्या परवानगीतूनच 14,50,000चं उत्पन्न मिळतंय. आजपर्यंत एकूण 245 पोस्टर्स आणि बॅनर्सला परवानगी मिळाल्याची माहिती मिळतेय. निवडणूक आयोगाकडून मोठ्या संख्येनं नागरिकांनी मतदान करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. साकीनाक्यातील समता विद्या मंदिर शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी हातामध्ये फलक झळकावून नागरिकांना मोठ्या संख्येनं मतदान करा असं आवाहन करत मतदानाबद्दल जनजागृती केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून बेकायदा पैसा, दारू आणि अंमली पदार्थांविरोधात केलेल्या कारवाईमध्ये एकूण 502,63,00,000ची मालमत्ता जप्त झाली आहे. दिवाळीच्या फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता कमालीची घसरली आहे. त्यात हिवाळ्याची चाहूल लागताच लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण देखील वाढू लागलंय. ताप येणं आणि घशातील खवखवीमुळे चिमुकले हैराण झालेत. दररोज 1,500 बालकं रुग्णालयामध्ये उपचारासाठी जात असल्याची माहिती मिळते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक झाली. 500हून अधिक ट्रक कांद्याची आवक झाल्याचं कळतंय. कांद्याला सरासरी 2200 ते 5,000पर्यंत भाव मिळतोय. सोयाबीनच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. जिल्ह्यामध्ये 17 हमीभाव केंद्रावरून खरेदी सुरू झाली आहे. मात्र त्यात भाव वाढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भिवंडी तालुक्यामध्ये भात कापणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। 15,854 हेक्टर भात पिकं हे क्षेत्राखाली आहे, तर येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये भात कापणी 100% पूर्ण होईल। पैठणच्या शेतामध्ये आईसोबत कापूस वेचण्यासाठी गेलेल्या एका 10 वर्षीय मुलीवरती बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरं देण्याच्या मागणी धुडकावून त्यांच्यासाठी मुंबई बाहेर घरं बांधली जात आहेत। त्यापैकी वांगणीतील विकास कामांना आणि विकासकांना गिरणी कामगारांची फसवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळलेत। या प्रकरणी विकासकाला म्हाडाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। महागाईचा परिणाम आता थेट मुंबईत शेअर बाजारावरती होताना दिसतोय। मुंबई शेअर बाजारावरती मोठा परिणाम झाला। बुधवारी सेन्सेक्सची विक्रमी 984 अंकांची घसरण झाली। त्यामुळे गुंतवणूकदारांचं तब्बल 10.50 लाख कोटी रुपये बुडाल्याचं वृत्त हाती आलंय। पश्चिम रेल्वे मार्गावरती मागील 2 दिवसापासून लोकलची रखडपट्टी सुरू असून एसी लोकलचा चर्चगेट ते विरार प्रवास हा तब्बल 2 तासांचा झालाय। त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये तयार स्टीलची आयात 57 लाख टन झाली असून या गेल्या 7 वर्षातील उच्चांक हा समोर आलेला आहे। याच काळामध्ये स्टीलची निर्यात 28 लाख टन झाली आहे। निर्यातीचा गेल्या 7 वर्षातील हा निच्चांक ठरलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। असं असताना रस्त्यावर ठिकठिकाणी मोरीचं आणि पुलाचं काम केलं जातंय। यावेळेस नागरिक अधिकच त्रस्त झालेलं पाहायला मिळतंय। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। राज्यामध्ये निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलाय। अशातच पंकजा मुंडेंनी लोकसभेबाबत मोठं विधान केलं। लोकसभा लढवण्यात मला रस नव्हता, मात्र नरेंद्र मोदींचा मान ठेवण्यासाठी लढले। फक्त लढले नाही तर वाघासारखे लढले, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं। धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी हे मोठं विधान केलंय। माझ्या नेत्यांनी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी माझं तिकीटच जाहीर केलं लोकसभेचं। मला असं वाटलं लोकसभेत काही मला रस नव्हता। पाशाबाई तुम्हाला किती पाठवायचं असेल मला दिल्लीत, मला जायचं नव्हतं एवढ्या लवकर। मला वाटलं अरे बापरे आपल्या लोकसभा पण आता प्रधानमंत्र्यांचा मान ठेवायचा म्हणून लढले। कशी लढले? वाघासारखी। आता वाघिणीचा वाघच झालं का? चांगली लढले का? एवढी लढले। मला आता सगळे कानामध्ये सांगत होते की ताई तुमच्या आम्हाला निवडणुकीचा करता काढायचा आहे, आम्हाला भरपूर मताने विजय मिळवायचा आहे। पुढे सुद्धा अशीच एक राजकीय घडामोड। विनायक राऊतांना यापूर्वी तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं होतं, पण यंदा तुमचं काय चुकलं? तुम्ही गळ्यात धोंडा पाडून घेतला, अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी राणेंवर जोरदार निशाणा साधला। कुडाळमध्ये वैभव नाईकांसाठी उद्धव ठाकरेंनी प्रचार सभा घेतली। यावेळेस त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला। आणि ती परिस्थिती बघितल्यानंतर ते आव्हान विनायक राऊत यांनी स्वीकारलं। येऊन राहिले, तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं। या वेळेला नेमकं काय कुठे चुकलं हा विचार माझ्यापेक्षा आपण सगळ्यांनी केला पाहिजे की नको तो धोंडा पुन्हा का उरावरती घेतलात। उल्हासनगरमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 4 वाहनांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं असलं तरी संपूर्ण दुकान जळून खाक झालंय। दिवाळीनंतर भाज्यांचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती, मात्र आता अतिरिक्त पावसामुळे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून भाज्यांचे दर हे 100 पार केले आहेत। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी होणारे सर्व आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। केंद्र सरकारनं निर्यात बंदी हटवून 20% निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आजवरचा विक्रमी सुमारे 2700 रुपये प्रति क्विंटलचा दर धानाला मिळालाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिलासादायक वातावरण आहे। किरकोळ बाजारामध्ये कांद्यानं 100 गाठल्यानं ग्राहकांना तो खरेदी करताना हात अखडता घेण्याची वेळ आली आहे। परतीच्या पावसानं जिल्ह्यामध्ये 13,000 हेक्टरवरील कांदा पिकाचं नुकसान झालं। त्यामुळे बाजारामध्ये होणारी नव्या लाल कांद्याची आवक लक्षणीय घटली आहे।
पुणे महानगरपालिका भवनाच्या आवारामध्ये तसंच महानगरपालिकेचं क्षेत्रीय कार्यालय, अन्य कार्यालयांच्या आवारामध्ये दुचाकी वापरणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याचं आवाहन करण्यात आलं। हे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी काढले। मुंबई पश्चिम उपनगराला आता हार्बर लाईन जोडणार आहे। त्यासाठी मेट्रो 2B वेळा सुद्धा वाचणार आहेत। MMRDA कडून DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा चेंबूर डायमंड मार्केटपर्यंत पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे। दिवाळी सुट्टी आणि विधानसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरं कमी झाल्यानं शहरामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला। शहरातील अनेक रक्तपेढ्यांमधील रक्ताचा अपुरा पुरवठा आणि साठा असून रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागते। राजधानी दिल्लीमध्ये हवा सातत्यानं प्रदूषित आणि धोकादायक होते। दिल्लीचा AQI हा 400 पार गेलाय। कनौज येथील जत्रेत पाळण्यामध्ये बसलेल्या मुलीचे केस अडकून अपघात झाला। या मुलीवर लखनौमध्ये उपचार सुरू आहेत। ग्रेटर नोएडामधील एका इमारतीमध्ये लाईट नसल्यामुळे एक व्यक्ती लिफ्टमध्ये अडकली होती। तब्बल 20 मिनिटं पॉवर बॅकअप उपलब्ध नव्हता। चेन्नईतील एका हॉस्पिटलच्या कॅन्सर वॉर्डामध्ये तैनात असलेल्या डॉक्टरावर एका मनोरुग्णानं चाकूनं हल्ला केला। गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरावर उपचार सुरू आहेत। अहमदाबादमध्ये मेरठच्या एका विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली। वीरेंद्र सिंग नावाच्या आरोपी कॉन्स्टेबलवर अहमदाबादमध्ये वेगात वाहन चालवून विद्यार्थ्याची हत्या केल्याचा आरोप आहे। यूपीच्या गाझीपूरमध्ये पोलिसांनी एन्काउंटर दरम्यान एका गुन्हेगाराला अटक केली आहे। पोलीस अनेक दरोड्याच्या घटनांमधील आरोपीचा शोध घेत आहेत। यूपीच्या हापूरमध्ये कार्तिक मेळाव्यामध्ये सीईओनं एका भक्ताला मारहाण केली। ट्रॅक्टर जत्रेत नेल्याच्या कारणावरून सीईओनं भक्ताला मारहाण केली। याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। आग्रा यूपी इथं बनावट औषधं बनवण्याच्या अड्ड्यावरती पोलिसांनी धाड टाकली। फॅक्टरी ऑपरेटरला अटक करत 2 कोटी रुपयांची बनावट औषधं जप्त करण्यात आली आहेत। अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भेट घेतली। व्हाईट हाऊसमध्ये यावेळेस दोघांमध्ये चर्चा झाली। पाकिस्तानमध्ये पुन्हा सरकार आणि इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। इम्रान खान यांनी त्यांच्या समर्थकांना 24 नोव्हेंबरला इस्लामाबादमध्ये पोहोचण्याचं आवाहन केलंय। हिजबुल्लाह विरुद्धच्या युद्धामध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये 5 इस्रायली सैनिक मारले गेले। IDFनं मारल्या गेलेल्या सैनिकांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये लेबनॉनमध्ये आतापर्यंत 3287 लोकांचा मृत्यू झाला तर 14,000हून अधिक लोक जखमी झाली आहेत। इस्रायलनं गाझामध्ये जलद हवाई हल्ले सुरू केले तर खान युनिसमधील निर्वासित छावणी परिसरात हल्ले करण्यात आले आहेत। हिजबुल्लाहनं इस्रायलवरती जोरदार रॉकेट डागलेत। इस्रायलच्या मालोत तार्शिहा या भागामध्ये रॉकेट पडल्यामुळे भीती पसरली आहे।